आमचे बाले किल्ले, अरे असाच आमचा ताठर माथा, कधी न खाली लवे, तुफा नाचले दिवे, आम्ही तुफा नाचले दिवे. पण हे जे बालेकिल्ले आहेत, भाई संघारे असं म्हणायचे की हे जे बालेकिल्ले आहेत त्याचं काय झालंय की ज्या पॅन्थरचा आद्यश्री भागवत जाधव ज्या लवलेनमध्ये राहायचा, तिथं आता आपली पोरं निळ्या पट्ट्या घालून जयभीम गोविंदा पथक करायला लागले. आपल्या झेंड्याचा रंग निळा म्हणून चेंबूरमध्ये, मी मुंबईचा असल्यामुळे मुंबईचीच उदाहरण देतो, चेंबूरमध्ये निळा गणपती बसवला जातोय. आणि मग भाई संघारे असं उद्योगाने म्हणायचे की बाबासाहेबांचे जे जे बालेकिल्ले आहेत, जेवढे जेवढे बालेकिल्ले आहेत ते सगळे किल्ले ढासळलेले आहेत आणि फक्त आता बाले उरलेले आहेत. बाले म्हणजे कोकणामध्ये पुरुष मंडळी पायामध्ये चाळ घालून जे कमरेवर हात ठेवून नाचतात त्याला बाले म्हणतात. आणि हे सगळे गांडू बगीचा झालेले आहेत. रामदेव दादाही म्हणायचे सगळे गांडू झालेले, चळवळच गांडू झालेले. आणि मग आमचा नाशिकमधला रमेश भावाला असं म्हणतो की 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या चैत्याला अभिवादन करण्यासाठी मी उभा असतो. एका बाजूला पुलाव आणि बिर्याणीचा घमघमाट, दुसऱ्या बाजूला शिंदे कंपनीच्या कॅसेटचा चिल्लम चिल्लाट. अशा गर्दीत मी उभा असताना मला एक म्हातारी रडताना दिसते. मी म्हातारीजवळ जातो आणि तिला विचारतो, आजी तू का रडतेस? तर ती म्हणते, काय सांगू बाळा, या गर्दीमध्ये माझं मुलगा हरवलंय, माझं मूल हरवलंय. मी म्हातारीचं सांत्वन करत म्हणतो की आजी तू काय घाबरू नकोस, तुझं मूल हरवलं तरी काय घाबरू नकोस, आणि ते सापडेल. आणि जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? एक तर प्रकाशकडे जाईल, नाहीतर रामदासकडे जाईल. प्रकाश आणि रामदासचं नाव काढताच म्हातारी शांत होण्याच्या ऐवजी आणखीन खवळली आणि म्हणाली, बाबा या दोघांचं नाव घेऊ नको, बाबा या दोघांचं नाव घेऊ नको, कारण या दोघांना एक करायला पोराचा बाप गेला तो अजून परतच आलेला नाही. या दोघांना एक करण्यासाठी पोराचा बाप केला तो अजून परतच आलेला नाही. म्हणून माझा मुलगा प्रकाशमधून रामदासकडे किंवा रामदासमधून प्रकाशकडे जाण्याच्या ऐवजी तो कायमचा हरवलेला बरा. कदाचित त्याच्या हरवण्यातून तो उद्या खरा आंबेडकर शोधून काढेल, तो खरा आंबेडकर शोधून काढेल. सगळी प्रक्रिया आहे. हे साहित्य संमेलन भरवणं, ती गेली 40 वर्ष आम्ही उठाव साहित्य म्हणून मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधून आम्ही वाचत्या जागवण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा जो वेळेपण आहे तो खरा आंबेडकर शोधण्याचा आहे. आणि म्हणून या सगळ्या गांडू बगीच्यामध्ये मला वाटतं असे काही मोजके जे मर्द शिल्लक आहे, मर्द म्हणजे खरं तर पुरुषवाचक आहे, परंतु निर्भीड व्यक्तिमत्व जी आहेत त्यांना आपण जपलं पाहिजे. कारण निखिल बाबळे म्हणा किंवा निरंजन टकले म्हणा, ह्या मंडळींना खूप धोका आहे. जर आपण त्यांना एकटं सोडलं तर त्यांचा कधीही दाभोळकर करू शकतात. आणि म्हणून ही सगळी जी फळी आहे सशक्त करण्यासाठी आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. तेवढं जीव तोडून निरंजन टकले जे बोलतायत तर आपण करूया ना ते. तुम्ही सांगा, आपण सुरुवात करू. आमच्या उठावामध्ये जवळजवळ 300-350 कवी आहेत. तुम्ही सांगाल तिथे आम्ही येऊ आणि आपण सुरुवात करूया आणि होऊन जाऊ दे एकदा 1 by 1. मी टकलेकर म्हणत होतो की मला जरा बाथरूमला जायचं आहे. म्हटलं थांबा जरा 2 मिनिटं आणि मग जा. ते आता जाऊ शकतात. खरं तर एखादा विषय देऊन एखाद्या कवीला असं संकटात पाडणं हा फार म्हणजे चक्रव्यूहात त्याला अडकवणं चुकीचं. मी कधी कुठल्या विषयावर भाषण दिलं. आमची नेहमी सुरुवातच अशी होती की महको तो ऐसे महको की फूलों को भी होश आए.
कि महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि इन शायरों को भी आमचं सगळं विद्रोह सगळं म्हणणं हे आम्ही कवितेतून मांडतो आणि तो एक त्यांच्या परंपरेचा कवी जो आहे त्याचं नाव आहे बागवे. तो कवींची व्याख्या करताना असं म्हणतो की कवी म्हणजे कवी असतो, कवी म्हणजे कवी असतो, चंद्र आणि ताऱ्यांमध्ये रवी असतो. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून तेव्हा त्याला नाही हसायचं. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखंच बसायचं. कवी म्हणजे मी म्हटलं हळ आंबेडकरी कवीची व्याख्या अशी होऊच शकत नाही. कारण आंबेडकरी कवी काही एअर कंडिशन रूम मध्ये बसून पापड कविता लिहित नाही. प्रेम म्हणजे आमचं प्रेम वेगळं असतं, तुमचं प्रेम वेगळं असतं आणि तरी तुम्ही बोलता की तुमचं आणि आमचं नेहमी सेम असतं. अजिबात नाही. मग आंबेडकरी कवीची व्याख्या करताना टकले साहेब मी असं म्हणतो की कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. तो जेलमध्ये, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये, रस्त्यावर, बसच्या तिकिटावर कविता लिहितो. तो घरात बसून नाही लिहित. पोलिसांच्या लाट्यात हाताने सुद्धा त्याला एखादी नवीन ओळ सुचून जाते कवितेची. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. अरे कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो, कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या देठातून तेव्हा तुरुंग फोडून ओढायचं. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या देठातून तेव्हा कफन बांधून बिनधास्त लढायचं. अरे कवी आमचा कवी फक्त कवी नसतो, कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो जवी असतो. ही आंबेडकरी कवींची व्याख्या आहे. तसं तर आमचं आणि त्यांचं नेहमीच वेगळेपण आहे. आता आंबेडकरी आईचं संपादन ज्यांनी केलं त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. आम्ही नेहमी असं म्हणतो की श्यामची आई आणि आमच्या आईमध्ये जमीन अस्मानाचं अंतर. कारण श्यामची आई नेहमी नाकामध्ये ती हेल काढून सुरात त्या बोलते श्यामला, अरे श्याम हे करू नको, अरे श्याम ते करू नको. पण श्यामला हे 4 उद्देशाचे दोस्ती पाजू शकत नाही की बाबा जातीयवादी फार मोठी घाण आहे. ही जी भौतिक घाणी सोडून देईल, मनामध्ये जी आपण उचनीची घाण आहे ती स्वच्छ करे असं कधी श्यामच्याही म्हणत नाही. पण आमच्या आया मात्र रानावनात गिरणी कारखान्यात काबाड कष्ट करून आम्हाला लहानाचा मोठा करतात आणि परिवर्तनाच्या मोर्चामध्ये जिंदाबाद म्हणण्याचं डेअरिंग देतात. ही आंबेडकरी आईची व्याख्या मूर्तिमंत साकारलेली आहे आपल्या आशाताईंनी आणि खरोखर पुस्तक वाचली आहे. प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे की आपल्या आंबेडकरी आयांनी काय इतिहास घडवला होता त्यावेळी. आणि म्हणून मी मूळ विषयाकडे येतो. कोण नामदेव रसाळ हा विषय जो सुरू झाला याला अनेक पदर आहेत. म्हणजे सुरुवातीला त्या पिक्चरमध्ये ते ज्यावेळी सेन्सॉरकडे गेलं त्यावेळी त्या सेन्सॉर मंडळाच्या त्या कमिटीमध्ये एका अतिशहाण्या